शिवसेनेची परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम आज या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमाने होत आहे. माझे मित्र आणि शिवसेना सचिव सिद्धेशजी कदम यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन इथे गोरेगावमध्ये करण्यात आलेलं आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत. इथे मला वाटतं आरोग्य एक असं आहे की बाबा त्याच्यासाठी कोणी कुठलं प्लॅनिंग करत नसतं. आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स जो आहे तो आरोग्यामध्ये सगळ्यात जास्त होतो. मला वाटतं या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमाने कोणाला चष्मा पाहिजे, कोणाला काठी पाहिजे, कोणाला मानेचा पट्टा पाहिजे, कोणाला व्हीलचेअर पाहिजे, तर गरीब रुग्णांना खूप मोठा आसरा जो आहे या आरोग्य शिबिराच्या माध्यमाने होतो. त्यांचे रेग्युलर टेस्टिंग जे आहेत करायचे असतात, त्या टेस्ट ज्या आहेत त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमाने आपण करत असतो. आणि एक चांगला उपक्रम जो आहे तो इथे त्यांनी राबवला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त. सिद्धेश कदम यांचे वडील म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो. फक्त रामदासांचा मुलगा म्हणून नाही, तर सिद्धेश कदम यांनी स्वतःची ओळख महाराष्ट्रात दिलेली आहे. म्हणजे बापाच्या कुबड्या न घेता स्वतःच्या ताकदीभोवती जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा ही कशी केली पाहिजे ह्यात सिद्धेश कदम यांच्याकडून शिकावं असं म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही. सिद्धेश कदम आणि कोकणामध्ये देखील शेकडो शिबिर असे घेतले. कोकणातल्या गरीब माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये ही आरोग्य शिबिराची मदत मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि आज देखील आपण या ठिकाणी गोरेगावला पाहतोय. या सबबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या वस्तूची आवश्यकता आहे ते सगळं अगदी डोळे तपासणीपासून, मोफत चष्मेपासून, महिलांच्या आजारापासून, अगदी कर्करोग तपासणीपासून, बाळरोग चिकित्सा असू देत, दंत चिकित्सा असू देत, मोफत खुर्च्या असू देत, काय त्याला म्हणतो आपण वॉकर चेअर, कमरपट्टे, या सगळ्या गोष्टी आज इथं या शिबिरामध्ये मोफत दिल्या जात आहेत. मला अभिमान वाटतोय. हे महाशिबिराच्या माध्यमातून महापुण्याची कमाई ही सिद्धेश कदम यांच्याकडून होते. याला जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा यालाच आपण म्हणतो. मला अभिमान वाटतोय सिद्धेशाचा. आणि असंच काम भविष्यामध्ये फक्त मुंबईमध्ये नको तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे शिबिर व्हावी. आणि शेवटच्या माणसाला आवश्यकता असणारी या शिबिराच्या माध्यमातून ज्या ज्या वस्तू असतील त्या अगदी कानामधले यंत्र देखील सिद्धेश कदम मोफत देत आहे ते मला कळलं. अतिशय आनंद झाला. तर असंच सेवा त्याच्या हातून घडो असे त्याला मी शुभेच्छा. आपकी उपस्थिति आप भी देख रेख कर रहे हैं, आप भी पा रहे हैं. उपस्थिति नहीं, ये जो शिविर है महाआरोग्य शिविर है, मतलब इसको ऐसा नाम दिया गया है महाआरोग्य शिविर. हमारे माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब जी जिनके 60 वर्ष अभी संपूर्ण हुए हैं, उनके उपलक्ष्य में, और हमारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब का भी जन्मदिन था, तो ये दोनों को ध्यान में लेते हुए ये कार्यक्रम का मतलब इसकी रूपरेखा तैयार की गई. और इसका मैं आपको बताना चाहूँगा कि 2 लोकसभा इसका पूरी तरीके से फायदा ले रही है. हमारी जो उत्तर मुंबई लोकसभा है और ये जो यहाँ की लोकसभा है, जहाँ हमारे अभी इस समय खासदार वाइकर साहब है, हाँ, उत्तर पश्चिम. तो ऐसा है कि इसका फायदा आप देख रहे हो. आज भीड़ ने किस तरीके का रिकॉर्ड, मतलब ऐसा आरोग्य शिविर मुझे नहीं लगता है आज के पहले कभी हुआ रहेगा और इतने लोगों का सहभाग हुआ रहेगा. आज इतने लोगों ने इसका फायदा लिया है, जिसमें हमने कई लोगों को जिनको जरूरत थी वहाँ को उनको व्हीलचेयर बांटी गई है, उनको पट्टे बांटे गए हैं, कमर के कॉलर के पट्टे बांटे गए हैं, वॉकर्स बांटे गए हैं. तो ये एक तरह का बहुत अच्छा, मतलब लोगों को जन उपयोगी काम जो बोला जाता है. जैसे हमारी जो शिवसेना का पार्टी का जो एक मूल मंत्र है जो बाला साहब ने हमको दिया है कि 80% समाजकारण और 20% राजकारण, वो चीज को आगे बढ़ाने का काम हो रहा है इसके माध्यम से. और आप देख रहे हो कि हमारे माननीय मुख्यमंत्री का कार्यकाल रहा जो 2.5 साल का मुख्यमंत्री का, उन्होंने अपनी एक ऐसी छवि बनाई कि लोगों का मुख्यमंत्री, लोगों के लिए काम करने वाला मुख्यमंत्री. और हर कोई योजना जो लाई वो लोगों को, सामान्य लोगों को ध्यान में रखकर लाई गई योजना थी. तो इसका फायदा लोगों को हुआ. और मैं आपको बताना चाहूँगा कि आगे भी इस तरीके के
कार्यक्रम चलते रहेंगे ये सब लोकसभा में। और हमारे जो शिवसेना सचिव है सिद्धेश कदम जी, उनके माध्यम से ये सारे प्रोग्राम लिए गए हैं और सारे हमारे कार्यकर्ताओं का सहभाग है इसमें। तो ये कार्यक्रम बहुत सफल हुआ और सब लोगों ने मिलकर इसको सफल किया। तो मतलब ये ऐसे ऐसे कार्यक्रम आगे भी होंगे और जनता का साथ और जनता का सहभाग जरूरी है। आपकी देख रेख में ये जो शिविर है इसमें बहुत सारी ऐसी सुविधाएं हैं, जैसे ब्लड डोनेशन भी एक रखा गया है कि भाई ये बहुत सारे ऐसे जो ब्लड डोनर रहते हैं जो रेगुलर डोनर रहते हैं वो आकर डोनेट करते हैं। तो जैसे आज मैंने भी ब्लड डोनेशन किया है, मैं भी एक रेगुलर डोनर हूँ। तो मैंने भी पहले शुरुआत मैंने बोला मैं मुझसे ही करता हूँ, तो मैंने भी इसकी शुरुआत की और लोगों से अपील की मैंने कि ज़्यादा से ज़्यादा ब्लड डोनेशन भी करना चाहिए, क्योंकि इससे बड़ा कोई दान नहीं होता है। रक्तदान श्रेष्ठ दान होता है और महादान होता है। तो ये दान करना बहुत ज़रूरी है, क्योंकि ब्लड कहीं बनता नहीं है, ये हमारे तुम जैसे लोग जब देते हैं तो ये लोगों तक पहुँचता है। तो इससे बड़ा दान कोई है नहीं।